नमस्कार, मी रुपाली. चला तर आज आपल्याला एकाच बॅटरपासून आपल्याला 5 नाश्त्याचे प्रकार पाहायचे आहेत, बनवायचे आहेत. तर इथे मी हे बघा इडलीचं बॅटर मस्तपैकी बनवून तयार आहे. किती मस्त स्पंची झालेलं आहे. मऊ लुसलुशीत आणि छान फुगलेलं आहे, म्हणजे छान भिजलेलं आहे. तिथे मी डाळ, तांदूळ आणि थोडीशी चण्याची डाळ टाकली होती आणि थोडासा कपभर रवा टाकला होता. तर रवा मी नंतर टाकला आहे. डाळ तांदूळ वगैरे भिजत ठेवले होते 5-6 तास. त्याच्यानंतर वाटल्यानंतरला मी थोडासा रवा मिक्स करून ठेवला होता. तर आता पिठामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तर इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं. आता आपण पहिलं इडलीचा कुकर करून घेऊयात. इडलीचे आपण तिन्ही भांडे लावून झालेले आहेत. आता आपण ढोश्यासाठी पीठ काढून घेऊयात. मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे. इथे मी ढोश्यासाठी पीठ घेतलेले आहे. त्याच्यात मीठ टाकून घेतले आणि हवं तसं आपल्याला पाणी टाकायचे. जास्ती पातळी करायचं नाही. हे बा अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे ढोश्याचं. पॅन तापत ठेवला होता. पॅनला तेल लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला डोसा करून घ्यायचा आहे. साईडने तेल सोडायचे आणि थोडंसं मी लाल तिखट मसाला वरून टाकत आहे. तुम्ही हवा असल्यास टाकू शकता. खूप छान कडक मस्त क्रिस्पी डोसा बनतो आहे. हे याचे किनारे अशा सोडून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला पिठाचे मी बॅटर कसं तयार केलं त्याचाही माझा व्हिडिओ आहे. हे पहा मस्त कुरकुरीत असा आपला डोसा बनवून तयार आहे. हे पहा आपला डोसा बनवून तयार आहे. चला तर आता आपण उत्तप्याची तयारी करून घेऊयात. इथे मी एक कांदा घेतला आहे कट करून, एक टॅमॅटो घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर पीठ छान आपल्याला इथे घट्ट पीठ हवं आहे आपल्याला. इथे मी अशा पद्धतीने पीठ हे करून घेतले. आपली इडली तयार झाली का नाही तीही आपण चेक करून घेऊयात. पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याने चिकट लागते का नाही ते पाहायचे आपल्याला. म्हणजे आपली इडली तयार आहे चिकट नाही लागली तर. तर आता आपण उत्तप्पा बनवून घेऊयात. थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण हे ढोश्याचंच बॅटर होतं. त्याच्यात मी पुन्हा इडलीचं बॅटर थोडंसं मिक्स केलं आहे आणि घट्ट केलेलं आहे. एकाच पिठापासून तयार होणारे 5 पदार्थ आहे. 5 नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ. अशा पद्धतीने आपल्याला उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यावरतून परत मी लाल तिखट मसाला टाकत आहे. ऑप्शनल आहे, जरुरी नाही की टाकलंच पाहिजे. थोडंसं तेल सोडायचं साईडने आणि झाकण ठेवायचे आपल्याला. तोपर्यंत आपण इडलीचे भांडे काढून ठेवूयात थंड व्हायला. हे पहा आपल्या एक साईडने उत्तप्पा तयार आहे. किती छान मऊ लुसलुशीत इडली झालेली आहे. एक साईडला सांबारही होत नाही. सांबारचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आपली इथे इडली बनवून तयार आहे. डोसाही झालेला आहे, उत्तप्पाही झालेला आहे. चला तर आता आपण आप्पेची तयारी करूयात. आप्पे बनवून घेऊयात. इथे आप्प्यासाठी मी जे उत्तप्याला बॅटर बनवलेलं होतं तेच बॅटरपासून आपल्याला आप्पे करायचे. त्याच्यात कांदा टॅमॅटो सेम, कोथिंबीर हिरवी मिरची टाकून घ्यायची. गाजर वगैरे असेल तर तुम्ही गाजर वगैरेही टाकू शकता. आप्प्या पॅनला आपण तेल लावून घेऊयात मस्त. तेल थोडंसं जरा जास्तीचं ठेवायचं आहे म्हणजे पटकन निघतात आप्पे. थोडंसं पाणी टाकायचं कारण खूप घट्ट होतं. तर आपण आप्पे बनवून घेऊयात. एका पॅनमध्ये 12 आप्पे होतात. 12 पॅनचे हे भांडं आहे आप्पे पात्र. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटची रेसिपी खूप छान आहे. नक्कीच तुम्हाला आवडल्यास कमेंट करून सांगा. मुलांच्या टिफिनसाठी वेगवेगळे 5 प्रकारचे 5 पदार्थ बनवलेले आहेत मी. 5 दिवसाचे 5 पदार्थ बॅटर तयार करून तुम्ही ठेवू शकता. फक्त जास्ती मीठ टाकायचं नाही आहे. मीठ नाही टाकलं तर बॅटर वाटल्याबरोबरच बॅटर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अर्धं आणि नंतर आंबवण्यासाठी ठेवायचं. फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस सहज बॅटर आपलं राहतं.
हे पहा, एक साईडने आपले आप्पे छान झालेले, दुसरी साईड भाजून झालेली आहे. मी ते चमच्याच्या साहाय्याने आप्पे काढून घेतले होते. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि आप्पे काढून घेऊयात, एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला अपलोड होतील, नोटिफिकेशनला येतील. हे पहा, इथे मी तेच बॅटर आपलं शिल्लक राहिलेलं होतं, त्याच्यात मी 1 वाटी बेसन पीठ टाकत आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अर्धी वाटी दही. तर दही माझ्याकडं खूप घट्ट असल्यामुळे, कारण मी बिना पाण्याचं वगैरे दही एकदम छान लावत असते, त्यामुळे खूप घट्ट होतं. दह्याची रेसिपी मी लावताना अपलोड करेन. थोडंसं साखर टाकलेली आहे त्याच दह्यामध्ये, म्हणजे मिक्स करायचे आपल्याला ढोकळ्याच्या बॅटरमध्ये. चवीनुसार मीठ आणि 1 हिरवी मिरची मी कुटून टाकलेली आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाकू शकता, नाही टाकले तरी चालेल. आता आपल्याला छान बॅटर एकसारखं मिक्स करून घ्यायचे, फेटून घ्यायचे. पण रवीच्या किंवा ह्याच्या साह्याने आपण फेटून घेऊयात, कारण म्हणजे दह्याच्या गुठळ्या, बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि पीठ छान भिजलंही जाईल. 5 मिनटासाठी आपल्याला पीठ भिजत ठेवायचे, कारण ऑलरेडी आपलं हे इडलीचे बॅटर भिजलेलं होतं, पण बेसन भिजण्यासाठी 5 ते 10 मिनटं लागतात, म्हणजे छान मऊ लुसलुशीत आपला ढोकळा बनून तयार होतो. आता टाकायची हळद. मी ते 1/2 टीस्पून हळद टाकलेली आहे. ते पण छान फेटून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला जास्ती घट्टही नाही, जास्ती पातळही नाही, अशा पद्धतीने बॅटर बनवून तयार करून घ्यायचे. एक 10 मिनटं भिजल्यानंतरला आपल्याला चेक करायचे, छान भिजलेले आहे, गुठळ्या वगैरे जराही राहिले नाही. मी ते इडलीचं भांडं ठेवलं आहे, त्याच्यात एक रिंग ठेवलेली आहे आणि लिंबू टाकलं आहे, का तर आपलं ॲल्युमिनियमचं भांडं असल्यामुळे ते काळं होतं. तिथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर आपल्याला इथे मी इनो वापरला आहे, 1 पॅकेट इनोचं वापरलं आहे. इनो टाकून घेतला आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या काही ताटात करा, कुकरच्या डब्यात करा, कोणत्याही भांड्यात करा, त्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपलं हे ढोकळ्याचे पीठ चिटकणार नाही आणि निघायला पण सोपं जाईल. आता 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला वाफळून घ्यायचं आहे. इडलीच्या कुकरचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे आणि चेक करून घ्यायचे मध्येच. हे पहा, आपला ढोकळा बनवून तयार आहे. मस्त एकदम छान झालेलं आहे. मी स्टिक घालून बघितली, स्टिक पण घातली होती, छान शिजलेला आहे. तर आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त आणि साईडनेही निघतो आहे तेल, थोडंसं जास्ती लावायचं. इथे मी थोडीशी साखर घेतली, मोहरी घेतली, कढीपत्ता 10-12 कढीपत्त्याची पानं आणि 1 हिरवी मिरची घेतलेली. तर आपण पहिले ढोकळा काढून घेऊयात. थंड होऊन दिला आहे मस्त. हे पहा, किती छान मस्त बनवून तयार आहे. आता फोडणीची तयारी करून घेऊया, तोपर्यंत कट करूयात. मी तर फोडणीसाठी एक फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे. तेल टाकून ठेवले, तेलही गरम होते, तोपर्यंत आपण ढोकळा कट करून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या हवा तसा शेप देऊ शकता, कट करून घेऊ शकता. आता आपल्याला पहिले मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडून द्यायची. मी गॅस बंद केलेला आहे, कारण पॅन तापलेला आहे. तेलही आपले छान तापलेलं आहे. हे पहा, मोहरी छान तडतडली का आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, नंतर हिरवी मिरची टाकायची. छान तडतडून द्यायचं आहे आपल्याला. परत मी थोडंसं गॅस ऑन करणार आहे. आता आपण थोडीशी साखरही त्यातच टाकून घ्यायची, परत थोडीशी साखर टाकायची.
आणि छान मिक्स करून घ्यायची. मी थोडीशी अर्धा चमचा साखर टाकली, कारण मग अशी अर्धा चमचा साखर आपण ढोकळ्यामध्ये शिजताना टाकलं होतं आणि छोटंसं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. ते मिक्स एकत्र छान साखर विरघळून द्यायची आणि फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपीज कशा वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा. चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ढोकळ्यावरती फोडणी घालून घ्यायची आहे. पाणी टाकल्यामुळे साखरेचं आणि फोडणीचं आपला मऊ लुसलुशीत छान ढोकळा बनवून तयार होतं. मी एक काढून दाखवत आहे. हे पहा, कसा मस्त जाळीदार ढोकळा आपला बनवून तयार आहे. कशी वाटली माझी रेसिपी? व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.